यावरती या जी प्रगतशील जी सरकार म्हणते, जी दावा छाती ठोकून 56 इंचाचा जो छाती ठोकून जे दावा केला जाता की प्रगती झालेली आहे, देशात सगळ्यात अव्वल नंबरचा देश आपला बनत चाललाय, पण हे बेसिक नीड्स आहेत. या बेसिक नीड्स सुद्धा अजूनपर्यंत आपण पूर्ण करू शकलेले नाही आहोत. परंतु लहान मुलं वगैरे सुद्धा पाणी इथे भरत म्हणजे चाललेले आहेत. तर अशा प्रकारे ह्या ज्या बेसिक समस्या सुद्धा सोडवण्यात कुठेतरी जे प्रशासन आहे ते असक्षम ठरलेलं आहे. विहीगाव म्हणजे हे कसाऱ्याच्या जवळपास असं पालघरच्या दिशेला असणारं गाव आहे. म्हणजे अगदी ठाणा आणि मुंबईच्या जवळपास असणारं हे गाव आहे. म्हणजे जास्त असं दुर्गम दूर असं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण पाहिलं की कसे आत्ताही कशा प्रकारे पाण्यासाठी लोकांना हे करावं लागतं की पायपीट करावं लागते की किलोमीटरपर्यंत जाऊन त्यांना हे करावं लागतं, पाणी भरावं लागतं. तर ते पाहाल तुम्ही समोर, तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यामध्ये मी झूम करण्याचा प्रयत्न करतो. तर तिथे विहीर आहे आणि तिथून भरून अशा प्रकारे वरती तिकडे डोंगर, म्हणजे कमीत कमी 1-1.5 किलोमीटरपर्यंत राहणारे लोक जे आहेत ते इथे पाणी भरण्यासाठी येतात. तर अशा प्रकारे जी काही प्रगती झाली आपण म्हणतो, जी कशा प्रकारे लोकांना एक बेसिक नीड, जी बेसिक गरज आहे पाण्याची, ती सुद्धा, आणि आता जस्ट पावसाळा गेलेला आहे आणि ते मोठमोठी धरणं किंवा मोठमोठ्या नद्या आहेत ज्या मुंबईला पाणी पुरवठा वगैरे करतात. तानसा आहे ते, वैतरणा वगैरे, इतर मुंबईकडे येणारे जे काही धरणं आहेत ते सगळे इकडून या पालघरच्या जवळूनच येत असतात. पण तिथे जवळ राहणारे जे लोक आहेत, म्हणजे पायथ्याशी राहणारे, तानसा वगैरे किंवा इतर वैतरणा, इथे पायथ्याशी राहणारे जे लोक आहेत त्यांना मात्र पाणी नाही आहे इथे. त्यांची मात्र पायपीट चालू आहे की असं घरपर्यंत असं पाणी, जसं शहरांमध्ये प्रत्येकाच्या घरी पाणी यायला हवं, पोचायला हवं, असे कुठल्याही प्रकारे आपण अजून सिस्टम करू शकलेलो नाही आहोत. तर यावरती या जी प्रगतशील जी सरकार म्हणते, जी दावा छाती ठोकून 56 इंचाचा जो छाती ठोकून जे दावा केला जाता की प्रगती झालेली आहे, देशात सगळ्यात अव्वल नंबरचा देश आपला बनत चाललाय, पण हे बेसिक नीड्स आहेत. या बेसिक नीड्स सुद्धा अजूनपर्यंत आपण पूर्ण करू शकलेलो नाही आहोत. तर हे समोरासमोरच्या गोष्टी आहेत. आम्ही विनाकारणच विरोध करायचा सरकारचा किंवा म्हणून करत नाही आहोत. एक वास्तव्यात आपल्याला डोळ्याला दिसतंय की लोक इकडे विहीर आहे तिकडे घेऊन जातात पाणी, इकडे विहीर आहे तिकडे डोंगरापर्यंत जी घरं आहेत 1-1.5 किलोमीटरपर्यंत लहान मुलं वगैरे सुद्धा पाणी इथे भरत म्हणजे चाललेले आहेत. तर अशा प्रकारे ह्या ज्या बेसिक समस्या सुद्धा सोडवण्यात कुठेतरी जे प्रशासन आहे ते असक्षम ठरलेलं आहे.